आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात रोगप्रतिकारक शक्ती वाढवून आजारांपासून दूर राहण्यासाठी लावा या औषधी वनस्पती. तुळस. तुळस ही एक अत्यंत पवित्र आणि औषधी वनस्पती आहे. याच्या पानांचा काढा सर्दी, खोकला आणि घशाच्या विकारांवर उत्तम ठरतो. रोज सकाळी तुळशीची पाने खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि पोटदुखीवर उपयुक्त आहे. तुळशीचे रोप हवा शुद्ध करते, यापासून डास, कीटक दूर राहतात. आवळा. व्हिटॅमिन सी मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, सर्दी खोकल्यापासून संरक्षण करते. याचा रस पोटफुगी, आम्लपित्त, बद्धकोष्ठता दूर करतो. केस गळती थांबवते, त्वचेला टवटवीत ठेवते, लिव्हर डिटॉक्स करते. हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, रक्तातील साखर नियंत्रित ठेवते. कोरफड. कोरफड ही त्वचा, केस आणि आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. चेहऱ्यावरील पिंपल्स, काळे डाग आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी प्रभावी आहे. केसातील कोंडा आणि खाज कमी करते, केस मजबूत आणि चमकदार बनवते. बद्धकोष्ठता आणि छातीत जळजळ झाल्यास कोरफडीचा रस फायदेशीर आहे. कोरफडीच्या रसाने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. कडुलिंब ही एक बहुगुणी औषधी वनस्पती आहे. कडुलिंबाच्या तेलाने, पानांच्या लेपाने मुरूम, काळे डाग, त्वचा, खाज सुटणे, कोरडेपणा दूर होतो. शरीरातील रक्त शुद्ध होते आणि विषारी पदार्थ बाहेर पडतात. याच्या तेलाने केसातील कोंडा आणि उवा दूर होतात. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. कडुलिंबाच्या काडीने दात घासल्यास दात आणि हिरड्या मजबूत होतात. सुकलेली कडुलिंबाची पाने कपाटात व धान्यात ठेवल्यास कीड लागत नाही. गुळवेल ही एक अत्यंत गुणकारी औषधी वेल असून ती रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. ताप, मधुमेह, पचन समस्या, संधिवातावर अत्यंत प्रभावी आहे. डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू अशा गंभीर तापामध्ये गुळवेलचा काढा रामबाण उपाय आहे. रक्तातील साखर नियंत्रित ठेवते. गुळवेल सूज कमी करते, त्यामुळे संधिवात रुग्णांना आराम मिळतो. अश्वगंधा ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे, जी ताणतणाव, निद्रानाश दूर ठेवते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, कोलेस्ट्रॉल कमी करते, स्मरणशक्ती सुधारते, शारीरिक ताकद वाढवते आणि स्नायूंना बळकटी आणते, थकवा दूर करते. केसांची गळती कमी करते, सूज कमी करते, संधिवातामध्ये अतिशय फायदेशीर आहे. माका ही वनस्पती केसांच्या आरोग्यासाठी, यकृताच्या विकारावर, त्वचेच्या समस्यांवर गुणकारी आहे. केस गळती कमी करून काळेभोर होण्यास मदत करते. त्वचेच्या समस्यांवर माक्याचा लेप लावल्याने आराम मिळतो. याचा रस खोकला, दमा, मूत्राशयाच्या विकारांवर फायदेशीर आहे. विंचूदंशावर पानांचा लेप लावतात. याच्या औषधी गुणांमुळे याला केशराज म्हणतात. गवती चहा ही एक सुवासिक आणि औषधी वनस्पती आहे.
सर्दी खोकल्यावर गुणकारी आहे. थंडीच्या काळात किंवा ताप आल्यास गवती चहाचा काढा पिल्याने त्वरित आराम मिळतो. घसा आणि छातीसाठी उत्तम आहे. याने पचनक्रिया सुधारते. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. गवती चहामुळे त्वचा निरोगी राहते. थकवा कमी होण्यास मदत होते. पानफुटी ही बहुगुणी औषधी वनस्पती आहे. या पानांचा रस सकाळ संध्याकाळ घेतल्यास मूतखडा विरघळण्यास मदत होते. पानांचा लेप डोकेदुखी, जळजळ आणि त्वचेच्या समस्यांवर गुणकारी आहे. हे तापावर घरगुती उपाय म्हणून वापरले जाते. किडनी आणि लघवीच्या समस्या दूर होतात. पुदिना. पुदिन्याची पाने पचनसंस्थेला चालना देतात. गॅस, अपचन, पोटदुखी कमी करतात. पुदिन्याचा रस शरीराला नैसर्गिक थंडावा देते. पुदिन्यातील मेंथॉलमुळे कफ कमी होतो. तोंडाची दुर्गंधी कमी होते. दातदुखीमध्ये आराम मिळतो. याचा सुगंध डोकेदुखी आणि मानसिक तणाव कमी करतो. हळद हे एक औषध असून सौंदर्यासाठी गुणकारी आहे. हळदीचे दूध पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. अँटिसेप्टिक गुणधर्मामुळे जखम, सूज, वेदना कमी करते. पचनशक्ती सुधारण्यासाठी गुणकारी आहे. त्वचेवर चमक आणण्यासाठी आणि मुरुमे कमी करण्यासाठी हळदीचा वापर करतात. हळद कफ व खोकला कमी करते. चंदन. चंदन सुगंधी लाकडासाठी आणि औषधी गुणांसाठी अत्यंत मौल्यवान आहे. याची पावडर किंवा लेप चेहऱ्यावर लावल्यास त्वचा मऊ तजेलदार होते. वात, पित्त आणि कफ संतुलित करण्यासाठी याचा वापर करतात. शरीराला थंडावा देते. ब्राह्मी ही वनस्पती मेंदूच्या आरोग्यासाठी गुणकारी आहे. हे उत्तम ब्रेन टॉनिक आहे. पुरळ त्वचेची जळजळ कमी करते. उच्च रक्तदाब नियंत्रित आणते. हे स्मरणशक्ती सुधारते. मानसिक ताण, चिंता, नैराश्य, भीती कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. केसगळती थांबवण्यासाठी, केसांच्या वाढीसाठी उपयोग होतो. आलं. आले पचनशक्ती वाढवते. ॲसिडिटी कमी करते. घसा खवखवणे, खोकला, सर्दी यांसारख्या श्वसन विकारांमध्ये फायदेशीर आहे. आल्याचा रस त्वचेला चमकदार बनवण्यासाठी उपयोगी असतो. सांधेदुखी आणि त्वचा विकारांवर औषध म्हणून उपयोग होतो. दाहक विरोधी गुणधर्मांमुळे संधिवात स्नायूंची वेदना कमी करतो. अडुळसा. अडुळसाच्या पानांचा रस मधासोबत घेतल्याने कफ, कोरडा खोकला बरा होतो. दमा आणि श्वासोच्छवासाच्या त्रासात आराम मिळण्यासाठी गुणकारी आहे. पानांचा रस ताप कमी करतो. मूळव्याध आणि त्वचेच्या समस्यांवरही उपयोग होतो. कावीळ कमी करण्यासाठी उपयोगी आहे. आघाडा. आघाड्याच्या काठीने दात घासल्यास दातदुखी, हिरड्यांची सूज कमी होते. याचा वापर दमा आणि खोकल्यासाठी औषध म्हणून केला जातो. त्वचेवर खाज सुटल्यास किंवा इसब असल्यास पानांचा रस उपयोगी ठरतो. कोवळ्या आघाड्याच्या पानांची भाजी ग्रामीण भागात करतात. मूळव्याधीवर याचा रस फायदेशीर ठरतो. औषधी वनस्पतींच्या संगे आरोग्य राहील चांगले.